जयशंकर मित्रांनो, तर दुपारच्या वाजल्यात 12:49. तुम्ही म्हणताना उन्हातानाचे बोजा बिस्तर घेऊन कुठं निघाला? तर आपण निघालो नवीन ठिकाणी, नवीन माणसं, नवीन शहर, काम तेच पण ठिकाण नवीन. त्यानंतर आपण आपल्या स्टॉपला आल्यानंतर आपल्या रूम आधीच पाहून ठेवल्यामुळं डायरेक्ट आपण रूमच्या दिशेने निघालो. रूम जवळच असल्यामुळं रूमवर पोचलो. त्यानंतर चावी घेतली, कुलूप खोललं. त्यानंतर आपण बॅग वगैरे रूममध्ये ठेवल्या. परत तिथं आसपास विचारलं मार्केट कुठे आहे. त्यानंतर मार्केटच्या दिशेने आपण निघालो. तर आज ऊन कडाक्याचं असल्यामुळं परत सूर्यमामाला म्हणलं, तुम्हाला आज पण कोण काय म्हणलं का एवढे गरम आहेत? ते म्हणले तुझ्या कामाशी काम ठेव. मग आपल्या कामाशी काम ठेवतोय म्हणून मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये आपल्याला जे जे वस्तू लागतात त्या वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी केल्या. खरेदी करून आपण इथून अगरबत्ती, धूप खरेदी केली. त्यानंतर इथून वडापाव व थंडगार पाण्याची बाटली खरेदी करून आपण आपल्या रूमच्या दिशेने निघालो. रूम ही कामाच्या जवळच पाहिली, त्याच्यामुळं आपल्याला कामात करायला पण टेन्शन राहणार नाही. कधी जा कधी या, रूम ही जवळची, त्याच्यामुळे टेन्शन नाही. त्यानंतर रूमच्या दिशेने गेलो. त्यानंतर रूमवर पोचलो. त्यानंतर आपण एवढ्या वस्तूची खरेदी केली. त्यानंतर कपडे वगैरे चेंज केले. चेंज करून साफसफाई करायला सुरुवात केली. साफसफाई, जाळ्या वगैरे रूमची केली. त्यानंतर तुम्ही म्हणता पितोय काय? आपण पिणाऱ्यातले नाही, पाजणाऱ्यातले. त्यानंतर पोचा वगैरे आणल्या. पोचा वगैरे पाण्यात व्यवस्थित भिजून वगैरे फिनेल टाकून आपलं पोचा मारायला सुरुवात केली. तुम्ही म्हणता एवढं परफेक्ट, ह्या कामात आपली PhD झाली. तुम्हाला कामगार लागत असलं तर सांगा, फक्त आपली मजुरी थोडी जास्त आहे. त्यानंतर हे हार्पिक घेतलं. त्यानंतर हे आपण आणलेला मस्त तलवार ब्रश घेतलं. त्यानंतर आपण साफसफाई केली, फ्रेश झालो. त्यानंतर धूप घेतली. धूप मस्त पेटवली. विजतच नव्हती, बळच विजावली. त्यानंतर धूप अशी मस्त स्टँडमध्ये लावली. नाश्ता करायला घेतला. जयशंकर मित्रांनो, या नाश्ता करायला.